आज राज्यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. काल दिवसभरात मुंबईमध्ये विक्रमी पावसाची नोंद. मुंबईतील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट. नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मनपा क्षेत्रातील शाळा सुद्धा सुट्टी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सतर्कतेचा आणि काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई शहराचे MR डिव्हिजन मध्ये मुसळधार पाऊस. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा. प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश. चिपळूण मधील वाशिष्ठीच्या नदी पाणी पात्रामध्ये वाढ. चिपळूण बाजारपेठेमध्ये पाणी सायला सुरुवात. नदी पात्रात पाणी. बाजारपेठेतील सखल भागामध्ये घुसलं. रायगडच्या नागोठाणी मधील आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीची पाणी पातळी सध्या तब्बल 10 मीटर वर पोहोचली. एसटी स्टँड परिसरात जलम. माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं. माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक. अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी. मीरा देसाई रोडवर मर्सिडीज कार साचलेल्या पाण्यामध्ये अडकली. टोईंग व्हॅन मर्सिडीजला बाहेर काढलं. किंग सर्कल भागामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामध्ये शाळेची बस बंद पडली. पोलिसांनी बसमधील विद्यार्थिनींना पाठीवर घेत सुरक्षितपणे बाहेर काढलं. नांदेडमध्ये पावसाचा कहर. मुखेड, रावणगावला पुराचा वेढा. NDR सह आर्मीकडून बचाव कार्य सुरू. तारदडवाडीमध्ये कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ. तर मुकरामाबादीत 40 ते 50 म्हशी दगावल्या. राज्यातील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. नांदेडमध्ये 206 मिलीमीटर पाऊस. 225 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले. 5 नागरिक बेपत्ता. फडणवीसांची माहिती. नांदेडच्या देगलूर उमकराबाद रस्त्याला तळ्यात स्वरूप. रस्त्यावरील कार गेली पाण्याखाली. दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न. मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू. नांदेड मधील 3, बीड मधील 2 तर हिंगोली मधल्या एका नागरिकाचा समावेश. तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतीचा बाधित झाल्याची प्राथमिक माहिती. पंचनामे सुरू. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस. नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अनेक गणांमधून पाण्याचा विसर्ग. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑगस्ट 20 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा. एकीकडे वर्धा नदीला पूर आलेला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांची चिंता वाढली. पाऊस असंच सुरू राहिल्यास चंद्रपूर शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता. चंद्रपूर हैदराबाद मार्ग त्यावेळेस बंद. महाबळेश्वर तालुक्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस. कोनाकन्नेर, धूम, उरमोडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. महाबळेश्वर मध्ये मागील 24 तासांमध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद. मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद. लातूरच्या अहमदपूर ते शेळकूड मार्गे परभणी जाणारा रस्ता बंद. मुसळधार पावसामुळे मंदाड नदीला पूर. शेळकूड जवळील पूल पाण्याखाली. वाहतूक ठप्प. राज्यामध्ये मुसळधार पाऊस. तिवसा, मेहकर, वाशिम, बरोरा, जरी, जामणी, पुसद मध्ये पावसामुळे पिकांचे नुकसान. 4 लाख हेक्टर पीक बाधित. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. 108 गावातील 38,000 हेक्टर पिकांचं नुकसान. 53 जनावरांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने मृत्यू. महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक रस्ते खड्डेमय. तरळे, कोल्हापूर राज्य महामार्गाचा अक्षरशः रस्त्याची चाळत. साखरमाला खड्ड्यांचा सामना करावा लागणार. पुण्याच्या दौंडमध्ये संततधार पाऊस सुरू. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पावसाचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. राज्यातील नुकसानीचे 15 दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करणार. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशील. घाबरून जाऊ नका. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेचं आवाहन. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्या सिडको कार्यालयावर मोर्चा. रोहित पवार यांची ट्विट करत माहिती. सिडकोची 5,000 कोटींची 15 एकर जमीन शिरसाट यांनी इंग्रजांना मदत करणाऱ्या विवलकर कुटुंबाच्या वारसांना दिली. रोहित पवारांचा आरोप. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णयाबाबत चौकशी होणार. अंजली दमान यांनी फेब्रुवारी मध्ये लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्तांच्या समोर गुरुवारी सुनावणी पार पडणार. धुळे शहरामधील शिरपूर शहरामध्ये आदिवासी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज. लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी प्रकाश आंबेडकरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. भारतातील नागरिकांना याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे की नाही म्हणणं न ऐकता कोर्टाने
याचिका फेटाळणं कितपत योग्य? आंबेडकरांचा सवाल. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली तातडीची बैठक. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलारांची उपस्थिती. माहितीकडून नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपाल नियुक्त 6 आमदारांच्या निवडीला ठाकरे गटाच्या सुनील मोदींचा आक्षेप. नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदींचा आक्षेप. नियुक्तीला स्थगित देण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यामधल्या आडोळ गावच्या विनोद पवारांच्या कुटुंबियांची हर्षवर्धन सपकाळाने घेतली भेट. रस्त्यासाठी जलसमाधी घेतलेल्या विनोद पवारांच्या कुटुंबियांचे सपकाळांनी केलं सांत्वन. घटनेला बेजबाबदार जिल्हाधिकारी जबाबदार असल्याची टीका. श्रीमंत रघुजी राजे भोसेंची ऐतिहासिक तलवार मुंबईमध्ये दाखल. राज्य सरकारकडून तलवारीचा जोरदार स्वागत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तलवारीच्या प्रदर्शनाचे लोकार्पण. पुण्यातील सदाशिव पेठेजवळ भर पावसामध्ये डांबरीकरण. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण सुरू. बीडच्या केसमधील आडसमध्ये मोटार रिवायडिंगचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना. 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या इरापूर गावाला पुराचा वेढा. गावातील 2 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इसापूर धरणातून पैनगंगा नदीमध्ये 71,306 कसेन पाण्याचा विसर्ग सुरू. मीराबंदर मध्ये प्रथम नगराध्यक्ष आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचे निधन. मीराबंदर शहराच्या रणीमध्ये गिल्बर्ट मेंडोसा यांनी मुलाची भूमिका बजावली होती. गिल्बर्ट मेंडोसा यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा. धुळ्याच्या साखरीमधील काबरा खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. गेल्या 2 वर्षांपासून काबराकडे प्रकल्पाच्या सांडव्याची दुरुस्तीची काम सुरू. काम निकृष्ट दर्जाच केलं जात असल्याचा आरोप. मीराबंदर शहरामध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाचा आवाहन. जळगाव मधील उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये शाळू माती गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिर संपन्न. मूर्तीमध्ये वेगवेगळ्या झाडांच्या बिया घालत विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती बनवल्या. शाळांमधील 110 विद्यार्थ्यांचा उपक्रमामध्ये सहभाग. जळगाव बाजार समितीचे सभापती शमकांत सोनवणेकडून पदाचा राजीनामा. सोनवणेने जिल्हा उपनिबंधकांना राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वीच उपसभापतीने सुद्धा राजीनामा दिला. त्यामुळे सभापती आणि उपसभापती दोन्ही पद रिक्त. जळगावच्या बोरनार शिवारामध्ये अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मकापीक जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगली मध्ये द ब्लू बेंच प्रकल्पाचा शुभारंभ. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी द ब्लू बेंच प्रकल्प सुरू. भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्लू बेंच प्रकल्प राबवला जाईल. द सोसायटी टीम कडून विश्वास व्यक्तीच्या आंबेजारी गावाला 70 वर्षांनंतर एसटी बस मिळाली. दुर्गम भागातील नागरिकांकडून पारंपरिक वाद्य वाजून बस स्वागत. सांगलीच्या कोकरूड माळेवाडीमध्ये बिबट्याची घरामध्ये शिरत. दहशत. बिबट्याला बंदोबस्त करण्याची वनविभागाला यश. नाशिकच्या मालेगाव मधील किल्ला हनुमान मंदिराच्या जागेवरून बाद मंदिराची जागा विकण्याचा प्रयत्न होत असल्याचा वकिलांचा आरोप. आम्ही जागा विकत नाही. राधिका राजे बहादर यांनी आरोप फेटाळले. अमेरिकेमधल्या व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट. युद्धामध्ये अनेकांचा मृत्यू होतोय हे आम्हाला थांबवायचंय. ट्रम्प यांची प्रतिक्रिया. तर पुतिन यांच्यासोबत चर्चा करण्यास झेलेन्स्की तयार. युक्रेन आणि रशियातील युद्धाला चोख. जो बायडन जबाबदार. ट्रम्प यांचा आरोप. साताऱ्यामध्ये रिक्षाचालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेलं. महिला पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेतानाची घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मद्यपान केलेल्या रिक्षाचालकाला अटक करताना घटना घडल्याची माहिती. घटनेमध्ये महिला पोलीस कर्मचारी जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जालन्याच्या ढवळेश्वर परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलंय. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून पाणी साचलेल्या भागाची पाहणी. घरामध्ये पाणी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ. नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या हसनाळ गावात 3 महिलांचे मृतदेह सापडले. गंगाबाई मादळे, भीमाबाई मादले आणि ललिताबाई शिंदे अशी मृत महिलांची नाव. हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा वाहून गेलेल्या इतर 4 ते 5 जणांचा शोध सुरू. कल्याण पूर्व मधील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळली. 2 ते 3 घरांचे मोठं नुकसान. घरातील लोक कामासाठी बाहेर असल्याने कोणती जीवधानी नाही. डोंबिवलीच्या निळजे परिसरात नव्याने बांधलेल्या टनल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. वाहन चालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त. रेल्वेने बांधलेल्या टनल मध्ये पाणी
काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. वसईच्या भिवंडी चिंचोटी रोडवर खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रक उलटला. कॉमन परिसरामधील जाधववाडी बस स्थानकाजवळची घटना. रस्त्याची काम अपूर्ण असल्याने वाहन चालकांची कस